याचा 13वा अध्याय वचन 1 पासून पुढे. ओलांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वक्यांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा मुलगा यहूदा इस्करियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होत्या वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला. तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधी धुवायचे नाहीत. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे केवळ पाय धुवू नका तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगीण शुद्ध आहे. आणि तुम्ही शुद्ध आहात पण सगळेजण नाही, कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता, म्हणून तो म्हणाला, तुम्ही सगळेजण शुद्ध नाही. मग त्याचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे, म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठविलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. मी तुम्हाला सर्वांविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहीत आहेत. तरी ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लात उगारली आहे, हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. हे मी तुम्हाला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो, यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की मी तो आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. ख्रिस्ता तुझी स्तुती असो. कृपया मंडळाला विनंती आहे, खाली बसावे. आज आपल्याला भक्तीसाठी रेव्हरंट अभिषेक पारकर लाभलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्याला परमेश्वराच्या वचनानं चालवावं. स्वर्गीय पित्याचे आभार मानतो की त्याने आज पुन्हा एकदा त्याच्या निवडलेल्या मंडळीमध्ये त्याच्या पवित्र वचनातून बोलण्याकरिता
ही सुंदर अशी संधी त्याने दिलेली आहे. त्याबद्दल आपल्या मंडळीचे प्रमुख याजक रेव्हरंड विल्सन पंडित पाळक साहेब, त्यानंतर आपल्या मंडळीचे सेक्रेटरी भंडारे अंकल, खजिनदार शिंदेदादा आणि सर्व चर्च कमिटी आणि सर्व पदाधिकारी व मंडळी, आपले मी प्रभूमध्ये आभार व्यक्त करतो. देवाच्या पवित्र वचनाकडे यावेळेस काही वेळ मननचिंतन करूयात. तत्पूर्वी परमेश्वराकडे सहाय्याची प्रार्थना आपण करणार आहोत. हे देवा, तू बोल व आम्ही तुझी लेकरे ऐकत आहोत. हे देवा, तू बोल आणि आम्ही तुझे लेकरे ऐकत आहोत. ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रीतीमध्ये तुम्हा सर्वांना सप्रेम सलाम. सलाम. सलाम हा शब्द पवित्र शास्त्रामधला आहे. जेवढे पत्र वाचताल त्या पत्रामध्ये संत पाऊलाने मंडळीला काय दिला आहे? सलाम दिलेला आहे. तरी हा सलाम तुम्हापर्यंत द्यावा अशी इच्छा बाळगून हा सलाम तुम्हापर्यंत दिलेला आहे. प्रिय मंडळी, आज मौंदी गुरुवार सर्वांना परिचित आहे. कल्पना आहे की आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभुभोजन हा जो विधी आहे, जो त्याच्या स्मरणामध्ये घेण्याकरिता त्याने आपल्याला तो प्रतिष्ठापना त्याने केली किंवा त्या विधीची सुरुवात त्याने केली, एक कित्ता त्याने आपल्याला दिला. खऱ्या अर्थाने त्यावर आपण मननचिंतन करण्याकरिता एकत्रित आहोत. प्रभुभोजन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभी दिले. प्रभुभोजन म्हणजे जे रक्त जे त्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी सांडलं. असं म्हटलं गेलेलं आहे की प्रत्येक त्याला जो फटका बसलेला आहे आणि त्या 39 फटक्यामधून जे त्याचं मांस आणि रक्त बाहेर पडत होतं, त्याद्वारे यशाच्या 53व्या अध्यायातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होत होती. आणि म्हणून मला आठवते की संत पौलाने आत्ताच आपण शास्त्रपाठ वाचला, त्या शास्त्रपाठामध्ये असं म्हटलेलं आहे की जे मला प्रभूपासून मिळाले ते मी तुम्हाला सांगतो. मग तो सर्व सांगतो ते काय आहे, पण त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर घेईल म्हणजे प्रभूचं शरीर त्या स्मरणार, अथवा प्रभूचं रक्त पेल म्हणजे तो प्याला, तो स्वतःवर काय उडवेल? दंड उडवेल. बरोबर आहे. म्हणून या पवित्र मेजाची गांभीर्यता किती आहे, हा मेज किती पवित्र आहे, यावरून मनुष्याने ओळखावं आणि मग त्या भाकरीतनं आणि प्यालातनं सेवन करावं. दानार्पणा संदर्भात तर स्पष्ट म्हटलंय ना, तुझ्या बंधू संदर्भात तुझ्या मनामध्ये वैर असेल तर तू दान अर्पण करू नकोस. जा, पहिलं बाहेर जा, त्याला बोलून घे, समेट कर आणि मग तू दान अर्पण कर. केवळ ते दानारपुरता पण मर्यादित आहे का? मुळीच नाही. तर प्रभूने लावून दिलेला प्रत्येक विधीकरिता आहे. आणि मग या पवित्र विधीकडे जर आपण चाललेलो आहोत, हे देवादे प्रभू येशू ख्रिस्ताने जे तुमच्या आणि माझ्यासाठी त्याचं अनमोल शरीर आणि रक्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी दिलेलं आहे, ती खंडणी भरून दिलेलं आहे, ते अनमोल रक्त अनमोल शरीर त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी वाहिलेलं आहे. तर त्या शरीराचं आणि रक्ताचं मोल ओळखल्याशिवाय का बरं त्यातून खावं आणि प्यावं आणि स्वतःवर दंड उडवून घ्यावा? मग काय केलं पाहिजे आपल्याला? तर आपल्याला करायला पाहिजे त्या मेजाकडे येण्यापूर्वी पश्चाताप केला पाहिजे. काय केला पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे. तुम्ही म्हणाल पाळक साहेब 40 दिवस हेच ऐकत बसलाय, घरोघरी प्रार्थनेसंदर्भात असेल अथवा आणणाऱ्या प्रत्येक पाळकाने आम्हाला पश्चातापाविषयी सांगितलंय. होय, पश्चातापाविषयी सांगितलेला आहे, पण पश्चाताप करणारा व्यक्ती हा कसा असला पाहिजे, याला कसं ओळखलं पाहिजे आणि तुम्ही आणि मी पश्चाताप करत आहोत का हे पडताळलं कसं पाहिजे, हेही फार महत्त्वाचं आहे. कारण समोरचा व्यक्ती पश्चाताप केला असं तुम्हाला म्हणेल खरा, पण त्याच्या जीवनामधला जो बदल अपेक्षित आहे त्या बदलाद्वारे तुम्हाला समजलं पाहिजे की तो पश्चाताप त्याने केलेला आहे का. आज जो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तो संदेश मी नाही,
तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी दिलेला आहे. आणि याची सुरुवात त्याने त्याच्या पूर्वी येणारा, त्याच्या वाटा नीट करणारा, जो बाप्तिस्मा करणारा योहान होता, त्याच्यावर ही जबाबदारी सोपवलेली होती. आणि जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला अटक झाली, तेव्हा ती जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या खांदी घेतली. आणि तेथून तो ही सुवार्ता, ही वार्ता, हा शुभसंदेश, तो पश्चातापाचं आव्हान करत प्रत्येक ठिकाणी तो फिरत होता. लोकांना वाटतं तो चमत्कार करत होता. मुळीच त्याने कुठं स्वतःहून चमत्कार केला नाही. तो केवळ मनुष्याला एक महत्वाची गोष्ट सांगत होता, ज्याकरिता प्रभूने त्याला पाठवलेला आहे ते कारण लोकांपर्यंत पोहोचवत होता. त्यासाठी आपल्याला काही संवाद, वार्तालाप करावा लागणार आहे. यासाठी तुमचा रिस्पॉन्स फार महत्त्वाचा असतो. कारण प्रेस्बिटरियन चर्चमध्ये सगळ्यात जास्त असं म्हटलं जातं की वचन जास्त महत्त्वाचं म्हणतात, वचनावर जास्त मनन केलं जातं. म्हणून आपापलं आणलेलं बायबल उघडायचं आपल्याला, कारण आता चर्चने सुविधा केलेली असते आहे ना बायबलची. म्हणून मी नेहमी म्हणतो की आपापलं बायबल फार महत्त्वाचं आहे. कारण की जर बायबलचं ओझं घरापासून चर्चपर्यंत आपण घेऊन येऊ शकत नाही, तर वधस्तंभाचं ओझं जे स्वतःचं आहे ते घेऊन प्रभूच्या मागे जाणं हा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून बायबल घ्या. बरं, तुम्ही आणलेलं असेल अथवा मंडळीने दिलेलं असेल, त्यामधील आजचं जे प्रमुख वचन ज्यावर मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल ते मुख्य वचन आपण वाचा, मोठ्याने वाचा, ज्याला मिळेल ते. मार्क याचा 1 अध्याय आणि 15 वचन. मार्क याचा 1 अध्याय आणि वचन 15. काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर काय ठेवा? विश्वास ठेवा. फार महत्वाचं आहे. काळाची पूर्णता झाली आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. काळाची पूर्णता झाल्यामुळे देवाचं राज्य जवळ आलंय. आणि देवाचं राज्य जवळ आल्यामुळे तुम्हाला काय करायला लावलंय? पश्चाताप करायला लावलाय. केवळ पश्चाताप करायला लावलाय का? पश्चातापासोबत ज्याने पश्चाताप केलाय त्याच्यावर प्रमुख जबाबदारी सोपवलेली आहे. ज्या जबाबदारीचं वर्णन मत्तयाच्या 28व्या अध्यायातील 19-20 वचनामध्ये सांगतं ते हेच की सुवार्तेवर काय ठेवा? विश्वास ठेवा. आणि ती सुवार्ता जाऊन जगापर्यंत काय करा? पोहोचवा. हे येशूने म्हटलेलं आहे. कारण मार्क याच्या अध्यायामध्ये हे येशूचे शब्द आहेत. का घडलं तर 14वं वचन आपल्याला सांगतं. काय म्हणतं 14वं वचन? 1:14. मार्क 1:14. योहानाला अटक झाल्यानंतर मग येशूने ही हातामध्ये सुवार्ता घेतली जी योहानावर जबाबदारी होती. आणि मग तो गालिलामध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. आणि मग सुवार्तेला त्यांनी काय केलेला आहे? प्रारंभ केलेला आहे. हा कार्यकाळ कसा आहे माहिती आहे का? समजून घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा होतोय. बाप्तिस्मा झाल्यानंतर लागलीच आत्मा कबुतरासारखा उतरतोय. आत्मा त्याला अरण्यात घेऊन जातोय. अरण्यात 40 दिवस 40 रात्र राहतोय. अरण्यातून बाहेर येतोय. बाहेर आल्यानंतर काही घडामोडी घडत आहेत. त्या घडामोडीमध्ये एक गोष्ट त्याला दिसते. ती गोष्ट अशी की योहाना अटक झालेला आहे. आणि योहानावर दिलेली जबाबदारी आता प्रभू येशू ख्रिस्त हाती घेतोय. आणि आता तो काय करतोय? गालिलातून पहिला प्रवास सुरू करतोय. बरोबर आहे. आणि हेही घोषणा देत असताना मग पुढे डोंगरावरचं प्रवचन वगैरे वगैरे त्या सर्व गोष्टीची घटना तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रियानो, पश्चाताप हा ख्रिस्ती धर्माच्या पायातील एक महत्वाचा धडा आहे. नव्या करारामध्ये पश्चातापाचा उल्लेख आपल्याला कमीत कमी 60 वेळा आढळतो असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. हे जे ब्रीद वाक्य तुमच्या समोर मी घेऊन येत आहे अशासाठी की लोकांनी पश्चाताप करावा आणि त्याची घोषणा करावी असं सांगण्यात आलेलं आहे. जेव्हा प्रभूने प्रेषितांना पहिल्यांदा कामगिरीवर पाठवलं ना, हे का नाही, प्रेषितांना त्यांनी निवडलंय ना, 12 प्रेषितांना निवडलं आणि त्यांना कामगिरीवर पाठवलं. आणि कामगिरीवर पाठवणं प्रभू येशू ख्रिस्ताने पहिल्यांदा त्यांना हाच संदेश घेऊन द्यायला लावलाय पश्चातापाचा. याचा रेफरन्स तुम्हाला मार्क याचा 6वा अध्याय 12 वचनात मिळेल. आणि येशू जेव्हा जग सोडून जात होता
तेव्हा सर्व राष्ट्रांना पश्चाताप आणि पाप क्षमेची घोषणा करण्याचं आव्हान देखील त्याने लुकाच्या 24व्या अध्यायातील 47व्या वचनामध्ये दिलं. एवढंच नाही तर येशूचं स्वर्गारोहण झाल्यानंतरनं पेंटिकॉस्टच्या दिवशी ज्या पेत्राला आणि त्याच्या सभोवती किंवा त्याच्या सर्व अनुयायांना पवित्र आत्मा परिपूर्णरित्या देवाच्या कार्याकरिता प्रभावीरित्या ते त्या ठिकाणी उतरतात, तेव्हा पश्चातापाचंच आव्हान तुम्हाला पहिल्यांदा करताना पेत्र दिसेल. आणि त्याच पश्चातापाच्या आव्हानामध्ये पेत्राच्या भाषणातून 3000 आणि नंतर 5000 लोकांची ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये भर पडलेली मिळेल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने तत्पूर्वी योहानाने जे कार्य परमेश्वराच्या द्वारा हातात सुपूर्त त्याने केलेलं होतं, ते परमेश्वराचं कार्य त्याने घेतलं. अटक झाल्यावर ते कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने हातात घेतलं. येशूने ते कार्य शिष्यांना दिलं. शिष्यांद्वारे ते कार्य आज आपल्या हातामध्ये आहे की आज आपण हे पश्चातापाचं आव्हान प्रत्येकापर्यंत केलं पाहिजे. मग प्रश्न पडतोय की पश्चातापाविषयीचं आव्हान करत असणारा व्यक्ती पश्चाताप केलेला त्याने आहे का, हे फार महत्वाचं आहे. मी काय सांगतो लक्षात घ्या. पश्चाताप केलेला व्यक्ती हाच पश्चातापाविषयीचं आव्हान करू शकतो असं मी का म्हणतो माहिती आहे का. जेव्हा तो आव्हान करेल तेव्हाच ते आव्हान प्रभावी पडतं आणि लोक त्या प्रभावादिशी परिवर्तनाच्या दिशेने आपली वाटचाल करतात. पेत्राने जेव्हा भाषण केले तेव्हा 3000 लोक प्रभूकडे आले एका भाषणात, एकाच भाषणामध्ये. आणि योहानाने जेव्हा भाषण केलं पश्चातापाचं तेव्हा लोंडाच्या लोंडा त्याच्याकडे पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यायला आला. का? परिपूर्ण होता योहान, परिपूर्ण होता पेत्र. म्हणून त्यांच्या भाषणाचा प्रभाव असा पडत होता की जेव्हा ते पश्चातापाविषयी बोलत होते लोकांच्या मनाला चुटपुट लागत होती. अंतःकरणामध्ये बदलाची भावना म्हणजे बदल घडण्याची एक मनामध्ये एक प्रेरणा निर्माण होत होती आणि पापापासून दूर जाण्याची इच्छा मनामध्ये व्यक्त होत होती. आणि तेव्हाच सर्व काही गोष्टी पुढे येताना आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं. अनेकांना पाप याविषयी अनेक गोष्टी माहीत आहेत, नाही का नाही. आणि पापातूनच पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. अनेक लोक पापाची वेगवेगळी व्याख्या मांडत असतील, पण मंडळी तुम्हाला काय वाटतं पाप म्हणजे काय? स्वैराचार, बरं अजून देवाला न आवडणारी गोष्ट, आणखीन सॉरी माझ्या दृष्टिकोनातून जेवढा मी अभ्यास केलाय आणि मला असं वाटतं म्हणून अनुवादाचा ग्रंथ याचा 8वा अध्याय आणि पहिल्या वचनात काय म्हटले बघा. मी तुम्हाला फोड करून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. अनुवाद 8:1 काय म्हटलंय वाचा. तुम्हाला आज भरपूर बायबल उघडायचं आहे, चाळायचं आहे, भरपूर उघडून बायबल वचन वाचायचे आहेत आज. जी आज्ञा मी तुम्हाला आज देतोय, परमेश्वर म्हणते बरं का मंडळीला, हा ती काळजीपूर्वक पाळ म्हणजे तुम्ही जगाल. थँक्यू अंकल. जी आज्ञा मी तुला आज देतोय ती काळजीपूर्वक पाळ म्हणजे तुम्ही काय करताल, बरोबर म्हणजे जगाल म्हटलंय ना. आज्ञा पाळण्याने काय आहे, जगणं आहे. आणि विरोधाभास आज्ञा न पाळण्याने काय आहे, मरण आहे. जगण्याला अपोजिट शब्द काय, मरण आहे. आज्ञा पाळण्याने जगणं आहे, मग आज्ञा न पाळण्याने मरण आहे. म्हणजे आज्ञांचं उल्लंघन स्पष्ट सांगतं म्हणजे देवाविरुद्ध केलेलं पाप. केवळ स्वैराचार, व्यभिचार किंवा एक स्पेसिफिक गोष्ट आपण पापात गणू शकत नाही. मग तुम्हाला मला घेऊन जावं लागेल निर्गमाच्या 20व्या अध्यायामध्ये ज्या प्रभू ख्रिस्ताने दिलेल्या 10 आज्ञा त्यात सर्व सामावलेला आहे का नाही. आणि प्रभू ख्रिस्ताने दिलेल्या नवीन 2 आज्ञांमध्ये हा सारा आहे. त्या आज्ञा न पाळणे म्हणजे देवाविरुद्ध पातक करणे आणि पातक करणे म्हणजे पाप करणे म्हणजे देवाविरुद्ध वागणे. आज्ञांचं उल्लंघन करणे म्हणजे पाप. आणि त्याच सर्व पापांबद्दल आज तुम्हाला प्रभू काय आव्हान करत आहे, काय करा त्याबद्दल तुम्ही पश्चाताप करा. प्रियानो, पश्चाताप म्हणजे असं म्हटलंय की पश्चाताप म्हणजे पापाविषयीच्या संबंधित एका व्यक्तीच्या नैसर्गिक अंतःकरणामध्ये झालेला पूर्ण बदल म्हणजे पश्चाताप आहे. कारण आपण सर्वजण मुळात पापातच जन्मलोय.
ज्याप्रमाणे मी दाविदाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर दावीद म्हणतो मी आईच्या उदरामध्ये आहे ना असताना पूर्वीचाच मी काय पापी आहे. मी पहिल्यापासून म्हणजे जन्मण्यापूर्वीपासून त्याचं सांगतो. म्हणून आपण जितक्या लवकर कृती आणि विचार करू शकतो तितक्यात लवकर मनुष्याच्या हातून पापही घडत असतं. म्हणजे मनुष्य हा मूळतःच जन्मताचा कशामध्ये आहे? पापामध्ये आहे. आणि म्हणून त्याच पापामधून तुम्हाला आणि मला दूर करण्याकरिता, पाप तुमच्या आणि माझ्यामधून पूर्णरित्या काढण्यासाठीच देवाचं नियोजन प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ आहे. मग ते एकदाच वाहिलेला, एकदाच अर्पिलेला कोकरा त्याने सर्वांच्या पापांबद्दल जे प्रायश्चित वधस्तंभी दिले, मग पुन्हा पापांची क्षमा मागण्याचं कारण काय हाही प्रश्न समोर होतो. कारण एकदाच रद बदली आहे, एकदाच पापांची क्षमा आहे, मग सारखं सारखं का म्हणतात पाळक किंवा येतात एखादा सेवक की पश्चाताप करा पश्चाताप करा? याचं कारण आहे की सर्व कृत्यांबद्दल झालेली क्षमा, पण दैनंदिन जीवनामध्ये रोज करत असलेल्या पापांबद्दल काय? रोज देवाच्या आज्ञांचं उल्लंघन करत असलेल्याबद्दल काय? ती रद बदली तेव्हाच दिली का? नाही. ती आज तुम्हाला पुन्हा एक वार नव्याने ती पश्चातापाने प्रभूला क्षमेच्या द्वारे ती करणं गरजेचं आहे. मनुष्याच्या ठाई मी म्हटलं ना, स्वाभाविकरित्याच पाप आहे, जन्मच पापात आहे. म्हणजेच पापाचं ट्रेनिंग कुठल्या मनुष्याला द्यावं लागत नाही, आहे का नाही? किंवा कुठं कोर्स मिळत नाही आपल्याला पापाचा. म्हणजे लबाडी, स्वार्थ, राग, स्वच्छंद, घाणेरडेपणा, गर्व, मूर्खपणा किंवा अनेक अशा ज्या पापाच्या गुणवैशिष्ट्य आहेत पापाचे, ते शिकवावं लागत नाही. हे मूळतःच आपल्यामधून ते बाहेर पडत असतं. मग हे जेव्हा बाहेर पडतंय, मग याने आपण आत्मसात केलं पाहिजे की मग बाहेर जर माझ्यामधून पडतंय म्हणजे माझ्या मनामध्ये, माझ्या विचारांमध्ये काहीतरी गडबड आहे. मग ही गडबड दुरुस्त करण्यासाठीच देवाने म्हटलेलं आहे की काय कर बाळा, तू आता ही संपूर्णरित्या शुद्धीकरण कर, आता स्वच्छ कर. प्रभूने काल मंगळवारी आहे का ना शुद्धीकरण केलं मंदिराचं, आहे ना. पहिल्यांदा अंजिराचं झाडाला त्यांनी शाप दिला, मग मंदिराचं शुद्धीकरण केलं. हे सोमवार आपले पवित्र सप्तातले ते वार आहेत ना, ते अशा प्रकारे आहे. मागच्या गेतसेमने बागेमध्ये त्याला धरून देण्यात आला. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जर आपल्याला पश्चाताप करायचा आहे, पश्चाताप करत आहोत, तर तुम्हाला आणि मला 5 पायऱ्यांमधनं जावं लागणार स्वतःला आत्मसात करत असताना. पहिली पायरी आहे, तुम्ही आणि मी जर पश्चाताप करत आहोत तर तुम्ही समजून घ्या, जेव्हा तुम्हाला पापाची जाणीव होते की तुम्ही पाप केलेलं आहे ही जाणीव होते, तर खऱ्या अर्थाने तुम्ही पश्चातापाच्या सुरुवातीला आहात किंवा तुम्ही पश्चाताप करण्याच्या दिशेने आहात, योग्य दिशेने आहात, योग्य वाटचालीवर आहात. हे स्वतःच्या आत्म्याला, स्वतःच्या अंतर्यामाला, स्वतःच्या मनाला तुम्ही ठाम निश्चय करून घ्या की मी चांगल्या दिशेने चाललेलो आहे. पापाची जाणीव होणे म्हणजे पहिली पायरी आहे की मी पश्चातापाकडे चाललेलो आहे. मग काय होतं त्यावेळेस त्या मनुष्याचे डोळे उघडतात. मी पाप केले म्हणून काय उघडतात? त्याचे डोळे उघडतात. मी काय केलेलं आहे? पाप केलं. जक्कय, जकातदार, पापी जकातदार असं संबोध आहे ना. केव्हा वाटलं त्याला? जेव्हा त्याला त्याच्या पापाची जाणीव झाली. केव्हा? जेव्हा त्याला ख्रिस्त भेटला तेव्हा त्याला जाणीव झाली की मी काय केलंय? पाप केलंय. काय म्हटलं? लगेच डोळे उघडले. काय म्हणला तो? मी कोणाचं काय घेतलं असेल तर मी काय करतो? परत करतो, अर्ध परत देतो. आणि लुबाडला असेल तर कितपत देतो? चौपट देतो. डोळे उघडले त्याचे आणि त्या दिशेने त्याने खरी वाटचाल केली. हा त्या ठिकाणचा योग्य अर्थ आपण निश्चित अर्थाने त्या ठिकाणी लावू शकतो. ही पहिल्या पायरीमध्ये आहे. मग दुसरी पायरी काय आहे पश्चातापाची? खरा पश्चाताप पापाविषयी आपल्या मनामध्ये दुःख उत्पन्न करतं. काय करतं? दुःख उत्पन्न करतं. पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाला त्याच्या भूतकाळातील पापांमुळे आणि त्याने केलेल्या अपराधांमुळे तीव्र अनुताप होतो. त्याला तीव्र शब्द माहिती आहे ना, मराठी शब्द तीव्र, एकदम भेदक, म्हणजे आरपार जाणारा, एकदम तीव्र त्याला काय होतो? त्याविषयी त्याला काय होतं? मनामध्ये दुःख उत्पन्न होतं. आणि तो इतक्या मूर्खपणाने आणि दुष्टपणाने जीवन जगत होता हे त्याच्या हृदयाशी तो नित्य बोलत असतो.
की मी किती पापात होतो आणि मी किती काय काय वाईट गोष्टी केलेल्या आहेत हे सर्व तो काय करतो, आठवतो. दावीद राजाने जेव्हा बेतशेबेशी वाईट विचार बाळगला, स्तोत्र 51 मध्ये काय म्हणतो तो माहिती आहे का? मी जे पाप केलंय ते किती आहे, लाखेसारखं लाल. दुःख उत्पन्न झालंय, वेदना झाल्यात, तीव्र वेदना झाल्यात आणि भय वाटलेलं आहे. कोणतं भय माहिती आहे का? तो एक महत्वाचा शब्द वापरतो. तो म्हणतो, हे देवा, जो तो पवित्र आत्मा माझ्यामध्ये दिलाय तो काढून घेऊ नकोस. भीती आहे त्याच्या मनामध्ये की देवाने मला जो पवित्र आत्मा दिलेला आहे तो जर माझ्यामधून काढून घेतला, म्हणजे विचार करा, देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याचा श्वास दिलेला आहे ना. आज तुम्हाला आणि मला कोणाची ओळख आहे? ख्रिस्ताची ओळख आहे. ख्रिस्त तुमच्या जीवनातनं जर निघून गेला, तुम्ही शून्य आहात, मी शून्य आहे. कोणी विचारणार नाही तुम्हाला आणि मला, कोणी विचारणार नाही. तो म्हणतो, जो आत्मा तुम्हाला दिलाय माझ्यामधून काय करू नकोस, तू काढून घेऊ नको. ही भीती होती त्याच्या मनामध्ये. म्हणून त्याने झालेलं दुःख, जे काही वेदना त्याला झाल्या, जे काही त्याने पाप केलं त्याच्याविषयी तीव्र दुःख मनामध्ये उत्पन्न करून तो देवाकडे नम्र विनंती करतो, माझं पाप लाखेसारखं आले, प्रभू विनंती करतो, बर पाहून तू काय कर, शुभ्र कर. तीव्र वेदना त्याला त्या ठिकाणी होत असतात. आणि मग तीव्र वेदना झाल्यानंतर काय होते, तिसऱ्या पायरीमध्ये जातो, कबुली देतो आपण उघडपणे. जशी मी आता सांगितलं, कोणी कबुली दिली पहिली, मी मगाशी उदाहरण सांगितलं, जक्कायाने कबुली दिली, दिली ना, सगळ्यांसमोर दिली, उघडपणे दिली. गुप्तपणे दिली नाही, उघडपणे दिली. होय, मी अर्धद्रव्य देतो, मी पाप केलाय, चुकीच्या पद्धतीने मी वागलोय, मी अन्यायाने घेतलेला आहे, मी काय करतो, सौप परत करतो. कबुली दिली, पूर्णरित्या कबुली दिली. आणि त्यानंतर जर आपण पुढे पाहतो तर दावीद राजाचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. दावीदाने ही काही केली, कबुली दिली की मी माझं पाप कसं आहे, लाखेसारखं लाल आहे प्रभू, म्हणजे एवढं घाण पाप मी केलेलं असं तो म्हणतो. कबुली दिली नाही. जेव्हा आपण पश्चातापाच्या दिशेने आपली वाटचाल करतो तेव्हा आपण निश्चित, जेव्हा दुःख उत्पन्न होतं तेव्हा आपण पापाची काय करतो, कबुली देतो. आणि पश्चाताप करणारी ही जी व्यक्ती आहे, जी कबुली देते, तो त्याच्या कबुलीविषयी बोलण्याकरिता उत्सुक असतो, तो घाबरत नाही. लोक मला काय म्हणतील, लोक म्हणतील अरे बापरे ह्याने एवढे एवढे पाप केलते होय, मग चर्चा होईल. दावीद राजाचा एक स्तोत्र आहे ना, मी चर्चेच्या विषयी झालोय पण माझी भिस्त कोणावर आहे प्रभू, तुझ्यावर आहे. तो घाबरत नाही दावीद राजा. तसंच जो कोणी पाप करतोय, जेव्हा तू कबुली देतोय, तो कबुली देत असताना तो कधी घाबरत नाही, कधी घाबरत नाही. तो व्यक्ती जो खऱ्या पश्चातापाच्या दिशेने आपली वाटचाल करणार आहे, तो कधीच कबुली देताना घाबरत नाही, उघडपणे देतो की होय मी पाप केलेला आहे आणि मी सर्वांसमक्ष त्या पापांबद्दल प्रभूकडे काय मागतोय, क्षमा मागतोय. किंवा ज्या व्यक्ती संदर्भात पाप झालंय तो त्या व्यक्तीला उघडपणे काय करतो, क्षमा मागतो. हे कोणते गुण आहेत माहिती आहे का? हे खऱ्या पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीचे गुण आहेत. जो खऱ्या मार्गाने चाललेला आहे त्याची पडताळणी करत असताना हे तुम्ही पडताळून पाहणं फार गरजेचं आहे. आणि खरंच जर आपण असं पाहिलं तर पवित्र शास्त्र आपल्याला असं सांगतं, जेव्हा मत्तयाच्या शुभवर्तमानात आहे एक उधाळा पुत्र आपल्याला पाहायला मिळतो, है ना. माझ्याकडे 15व्या अध्यायात असेल तो. त्या ठिकाणी त्याने एक महत्वाची गोष्ट केलेली आहे. ती गोष्ट काय माहिती आहे का? पाप कबुली. बरोबर आहे, आपण नेहमी पाप कबुली करतो, माहिती का नाही. म्हणजे जेव्हा प्रभू भोजनाचा विधी असतो, म्हणजे आमच्या अँग्लिकन चर्च आहे माझं मूळ, त्या अँग्लिकन चर्चमध्ये पाप कबुलीची प्रार्थना असते. जेव्हा आपण त्या मेजाच्या पुढे जाण्यापूर्वी जे काय अपराध पाप केलेले असतील त्याची कबुली आपण त्या प्रार्थनेच्या द्वारे देत असतो. मला आठवते की त्या उधाळ्या पुत्राने जे पाप केलं होतं त्या पापाची व्याख्या तो काय देतो माहिती आहे का? त्याला जाणीव झाल्यानंतर पहा, ती स्टेज आहे त्याची. मी ज्या स्टेजमधून तुम्हाला घेऊन चालले त्या स्टेजमध्ये तुम्ही उधाळ्या पुत्राला ठेवू शकता. तो परफेक्ट त्या स्टेजमधून बाहेर पडलेला तुम्हाला दिसून येईल. पहिल्यांदा त्यानंतर त्याला मनामध्ये जाणीव होते, मग दुःख उत्पन्न होतं, मी जे काय पाप केलं आहे, आणि त्या पापाची कबुली देतो. ते काय कबुली देतो? तो म्हणतो माझ्या बापाच्या घरात खायला रेलचेल आहे आणि मी तर डुकरांनी देत असलेल्या शेंगा खायला लागलोय. मी माझ्या स्वर्गाविरुद्ध, माझ्या देवाविरुद्ध आणि माझ्या बापाविरुद्ध मी काय केलेलं आहे?
पाप केलं आहे अशी उघडपणे पहिल्यांदा कबुली त्या ठिकाणी देतो. ज्या ठिकाणी तो त्या पापाची कबूल देतो ते स्थान कुठलं होतं? ज्या डुकरांना तो चारायला बसला होता ते स्थान होतं. आणि मग तो काय करतो? थांबत नाही. जेव्हा पापाची जाणीव एखाद्या व्यक्तीला होते, दुःख उत्पन्न होतं मनामध्ये, पापाची कबुली त्यांनी केव्हा देईल असं त्याला होतं, तेव्हा तो थांबत नाही. तो पटकन उठतो आणि ज्याच्या विरुद्ध त्याने पाप केलंय त्या व्यक्तीकडे धाव घेतो. त्याने काय केली? पहिली धाव कुठे सुरू केली? बापाच्या घरी. आणि धावत पडत बापाच्या घरी जातो. बाप तिथं ऑलरेडी बसलेलाच असतो किती दिवस तरी त्याची वाट बघत. बाप लांबूनच त्याला पाहतो. तो बापाकडे येण्यापूर्वी बापच त्याच्याकडे धावत जातोय. बाप पाहत नाही किती घाण कपडे, डुकरांचा वास अंगात नाही येतोय, किती दिवस आंघोळ नसेल, काय नसेल, काय कल्पना नाही. जाऊन मिठी मारतो. हे बापाचं प्रेम आहे. जाऊन काय करतो? त्याला मिठी मारतो. आणि लगेच ती मिठी झाले तो म्हणतो, बाबा थांबा, मला तुम्हाला कन्फेस करायचंय, माझी कबुली द्यायची आहे. मी जे काय केलंय ते, मला जी जाणीव झाली माझ्या पापाची, माझ्या मनामध्ये तीव्र उत्पन्न झाले त्या पापाविषयी, मी कबुली देतो बाबा की मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध काय केलेलं आहे? पाप केलेला आहे. आणि मी तुमचा आता मुलगा म्हणून घेण्याचा योग्यतेचं नाही, पात्रतेचं नाही. मी केवळ विनंती करतो, ज्या मोलकरांप्रमाणे तुम्ही सर्व मोलकरांना ठेवता तशीच मला तुम्ही ती स्थान द्या. बाप काय म्हणतोय? बाप त्या बोलण्याकडे लक्षच देत नाही. त्याच्या त्या कबुलीतूनच तो समजून जातोय की त्याने पश्चाताप केलेला आहे. बाप म्हणतो, अरे त्या नोकरांना इकडे यायला पहिल्यांदा झगा घाल, नवीन झगा घाल, पायात जोडे घाल, अंगठी घाल हातामध्ये. सगळ्यांना आश्चर्यचकित होतं. का? बाप फार महत्वाची गोष्ट बोलतो. काय म्हणतो माहितीये का? सांग कुणी? हे महत्वाचं आहे. जो हरवला होता तो मला सापडलाय, पण त्याच्या पुढचं फार महत्वाचं होतं. जो मेला होता माझा मुलगा, तो आता काय झालेला आहे? पापामध्ये मेलेला होता. तो पूर्णरित्या पापामध्ये मेलेला होता. पण त्या पापाच्या कबुलीद्वारे ख्रिस्तामध्ये तो काय झाला? पुन्हा उठला असं म्हणू शकतो आपण. तो म्हणतो पापामध्ये तो मेला, आता काय झालंय? जिवंत झालेला आहे. आज तुम्ही आणि मी देखील पापामध्ये पूर्णरित्या मेलेलो होतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे त्याने दिलेल्या अनमोल रक्तानी, त्या शरीराच्या मर्माद्वारे, ते जे वाहिलेलं रक्तानी, ओघळलेल्या रक्ताने जे शरीर त्याने तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभित दिलं, त्याद्वारे पूर्ण पापांची क्षमा आपली झालेली आहे. पण आजही जर आपण त्या क्षमेबद्दल किंवा त्या केलेल्या त्या महान अशा बलिदानाची आठवण जर आपण ठेवत नसू आणि दिवसेंदिवस आपल्या जीवनामधून आपण पाप अधिकाधिक करत असेल, तर प्रियांनो, आज प्रभू तुम्हाला आणि मला आव्हान करत आहे मार्क 1:15 प्रमाणे, की आता काळाची पूर्णता झालेली आहे. गेल्या 2000 वर्षापूर्वी ही जरी घटना घडलेली असेल तरी आज काळाची पूर्णता निश्चित झालेली आहे. कारण प्रभूचं वैभवी आगमन येण्याची काळाची पूर्णता झालेली आहे. म्हणून आता पश्चाताप करणं गरजेचं आहे. का? कारण देवाचं वैभवी दुसरं आगमन येणार आहे. त्याचं गौरवी राज्य या भूतलावर येणार आहे. म्हणून आपल्याला पश्चाताप केल्याशिवाय त्या गौरवी राज्यात प्रवेश करता येणार नाही. कारण पापाला त्या ठिकाणी स्थान नाही, पापी व्यक्तीला स्थान नाही. म्हणून पश्चाताप करणं गरजेचं आहे. तेव्हाच पापातून मुक्तता आहे. आणि पापातून मुक्तता झाल्यानंतरच तुम्हाला आणि मला त्या स्वर्गामध्ये स्थान मिळणार आहे. आणि म्हणून खरा पश्चाताप हा पुढे जाऊन 4थ्या पायरीत आपल्याला घेऊन जातो. तो काय करतो माहिती आहे का? तो पूर्णपणे पापाचा, खरा पश्चाताप करणारा व्यक्ती पूर्णपणे पापाचा संबंध स्वतःशी तोडून टाकतो. आणि पश्चाताप झालेल्या व्यक्तीचं जीवन जणू काही एकदम बदलून जातं. म्हणजे त्याच्या दररोजच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होत जातो. आणि त्याच्या अंतःकरणात एक नवीन स्वर्गीय राज्याचा अनुभव त्याला येत असतो. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की आदामामध्ये जसं सर्व मरतात आणि ख्रिस्तात पुनरुत्थित होतात, त्याप्रमाणे देव संपूर्णरित्या त्याचा बदल करतो. कसा बदल असतो तो? पापाशी पूर्णपणे संबंध तोडणारा. मग आपण एक अध्याय वाचूयात. यशायाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय वचन 16 आणि 17. यशायाचा ग्रंथ पहिला अध्याय 16 आणि 17.
यशाचा ग्रंथ पहिला अध्याय वाचा वाचा, ज्यांना भेटलं पटकन वाचा. पहिला अध्याय 16 वचन. आपणास काय करा? धुवा, स्वच्छ करा. हा, दुष्टपणा करण्याचे काय करा? सोडून द्या. या वचनाचा सार काय घेऊयात आपण? वाईट करणं थांबवा आणि चांगलं करायला काय करा? शिका. ताबडतोब वाईट मार्ग सोडून देऊन नवे जीवन जगण्यासाठी परिश्रम घेण्याचा जेव्हा एखादा व्यक्ती प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाला यश मिळते, तोच खऱ्या पश्चातापाच्या दिशेने आपली वाटचाल करतो असं म्हणण्यास वावगं नाही. आणि मग संबंध एखादा व्यक्ती पूर्णपणे त्याने पश्चाताप केलेला आहे, अथवा मी पूर्णपणे पश्चाताप केलेला आहे, अथवा तुम्ही पूर्णपणे पश्चाताप केलेला आहे, हे केव्हा ओळखावं? जेव्हा त्या 5व्या पायरीत तो येतो. ती पायरी काय सांगते? खरा पश्चाताप सर्व पापांचा अंतःकरणपूर्वक तीव्र द्वेष करतो आणि कायमस्वरूपी पाप त्याच्या दैनंदिन सवयीतून दूर करतो. वाचायचंय का? रोम याचा 12वा अध्याय 9 वचन काय सांगतं? रोम याचा 12वा अध्याय वचन 9. रोम 12:9. हा हा, जो पश्चाताप पूर्णरित्या करतो, आंतरिकरित्या पूर्ण पापाला तीव्र निषेध करतो, त्याच्यामधला बदल काय माहितीये का? तो काय करतो? पापाचा, वाचा परत ते, पापाचा वीट मानतो आणि बऱ्याला काय राहतो? चिटकून राहतो. पापाचा काय म्हणतो? तो वीट मानतो आणि बऱ्याला काय राहतो? स्तोत्रकरिता स्तोत्र क्रमांक 1 मध्ये स्तोत्रकार म्हणतो. पाठ पाहिजे सगळ्यांना. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजांच्या मार्गात पुढं, धर्मनिंदकांच्या बैठकीत पुढं रमतो, इथपर्यंत घ्या. म्हणजे धार्मिक आणि अधार्मिकची फोड पहिल्या स्तोत्रातच केली. बरोबर आहे? म्हणजे जो धार्मिक आहे, नीतीने चालणारा आहे, अथवा आपल्या या आजच्या संदेशाद्वारे असं म्हणूया पश्चाताप करणारा व्यक्ती आहे, तो काय करतो? अधर्माला कधी चिटकून राहत नाही आणि त्यांच्या बैठकीला तर मुळीच बसत नाही. म्हणजे जे काही चुकीचं बोलतात, वर्णन करतात, मग कशाविषयी असू दे, देवाच्या वचनाविषयी असू दे, एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात असू दे, एक्सेट्रा, कुठल्याही बाबतीमध्ये निंदकांच्या बैठकीला न बसणारा व्यक्ती पश्चातापाच्या दिशेने आपली वाटचाल करतो, हे ओळखून घ्या. आणि त्याच्या नादाला पण लागू नका. का म्हणतोय? कारण तो देवामध्ये संपूर्णरित्या स्वतःला समर्पित करणारा व्यक्ती आहे. मग जर पश्चाताप आपण केला नाही तर काय? तर स्वर्गाचं राज्य आपल्याला मिळणार नाही, हा ठाम शिक्का आहे आपल्यावर, की तू जर पश्चाताप केला नाही तर तुला स्वर्गाचं राज्य मिळणार नाही, म्हणजे नाहीच. मग आता काय करायचंय? तर आपल्याला पश्चाताप केल्याशिवाय स्वर्ग नाही, म्हणून आपल्याला काय करायचं आहे? पश्चाताप करायचा आहे. मग पश्चाताप करत असताना आपल्याला काय करायचं आहे आणि पश्चाताप कसा करायचा आहे? मग पश्चातापासाठी परमेश्वराने तुम्हाला किती दिवस दिलेले आहेत? हेही अनेक प्रश्न तुमच्याने माझ्यासमोर उपस्थित राहतील. एक पवित्र शास्त्रामधील फार सुंदर घटना तुमच्यासमोर ठेवतो, ज्याद्वारे मी तुम्हाला या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्नामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? की पश्चाताप कसा करायचा किंवा करत आहे, हे 5 मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या. ओळखून घ्यायच्यात आपल्याला, आंतरिक बदल जो होतो. त्यानंतरनं पुढे जाऊन आपल्याला काय सांगायला मिळतं? की पश्चाताप जो आपण करत आहोत त्याकरिता प्रभूने तुम्हाला आणि मला आव्हान दिलेलं आहे की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे ना, काळाची पूर्णता झालेली आहे.
सुवार्तेवर तुम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मग काय, कशापासून दूर राहायचं आहे? अधर्मापासून दूर राहायचं आहे, वाईट गोष्टीपासून दूर राहायचं, स्वतःला पूर्णरित्या बदलून टाकायचं आहे. तेव्हाच आपल्याला त्या पापापासून मुक्तता मिळेल अथवा आपण नवीन जीवनामध्ये आपला प्रवेश होईल, हे निश्चित अर्थाने आहे. म्हणून एक घटना, एक जिवंत घटना आपल्या डोळ्यासमोर मी ठेवतो, जेणेकरून आपल्याला आपले काही परमेश्वराने काही लिमिटेशन्स आपल्याला दिलेले आहेत, आहे का नाही? त्या लिमिटेशन्समध्येच आपण लवकरात लवकर स्वतःचा पश्चाताप करून घेणं हे किती गरजेचं आहे, आणि तो पश्चाताप कसा केला पाहिजे आणि देव तो कसा ॲनालिसिस करेल पश्चाताप, हेही मी तुम्हाला त्या घटनेतून सांगतो. ती घटना सर्वांच्या परिचित आहे, कल्पनेची आहे, आणि त्यासाठी तुम्हाला उघडावं लागेल योनाचा ग्रंथ याचा 3रा अध्याय. योनाचा ग्रंथ याचा 3रा अध्याय. डायरेक्ट 3रा अध्याय का? पहिल्या 2 अध्यायात घेऊन जात नाही. पहिले 2 अध्याय तुम्हाला पाठ असतील. योनाला सांगितलं, बाळा तू निनवेला जा, निनवेला तुला शुभवर्तमान गाजवायचंय. काय शुभवर्तमान आहे? निनवेकरांनो पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. तो म्हणतो नाही बाबा मी जाणार नाही, भयानक लोक आहेत ते, ऐकणारच नाहीत माझं. तो म्हणतो बाळा मी तुला जे सांगितलं तेवढं कर. शेवटी बळजबरी बाहेर पडण्याचं नाटक करतो, निनवेच्या ऐवजी तार्सिसला पळून जातो. मग घटना घडामोडी सर्व कल्पनित आहे, तुम्हाला माहीत आहे. मग काय माशाच्या पोटात जाणं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. मग दुसऱ्या अध्यायात त्यांनी काय केलेलं आहे? पश्चाताप केलेला आहे. दुसऱ्या अध्यायात त्यांनी काय केलेलं आहे? पश्चाताप केला आहे. नीट आहे का मी म्हणतोय? कारण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे, जो पश्चाताप करण्याचं आव्हान करतो त्याने पहिल्यांदा पश्चाताप करणं का गरजेचं असतं? कारण जेव्हा तो पश्चातापाविषयीचं आव्हान करतो तेव्हा समोरच्याच्या अंतःकरणाला चुटपुट लागते आणि त्याच्या जीवनामध्ये बदल घडतो. याचं उदाहरण तुम्हाला मी दिलं, योहान, येशू ख्रिस्त स्वतः, तो तर निष्कलंक निर्दोष होता, त्याविषयी दुमत नाही. 3रा व्यक्ती त्याचे शिष्यवर्ग. 4था व्यक्ती मी तुम्हाला सांगितला पेत्र. आता मी तुम्हाला जुन्या करारात घेऊन जातोय. योनाने 2ऱ्या अध्यायात पश्चाताप केला, बरोबर आहे का? चुकतंय माझं काय? पडताळून पहा. नाही, योनाने पश्चाताप केलेला, निनवेने नाही, योनाने केलेला आहे, बरोबर आहे. योनाने ते गीत लिहिलेलं आहे पश्चातापाचं, बरोबर आहे का? 2रा अध्याय. हां, मला चाचपून पहा बरं का, म्हणजे मी कुठं चुकत असेल तर, कारण ही मंडळीचं काम आहे. याजक म्हणून लगेच उघडे कानाने ऐकायचं नाही, पटदिशी बायबल बघायचं, चुकलं तर पाळक साहेब हे नाही हे आहे. जसं ताईंनी सांगितलं 3रं, मी म्हटलं 3रं निनवेचं आहे, 2रं त्याचं स्वतःचं आहे, बरोबर. 3ऱ्या अध्यायात पहिलंच वचन सांगतं, योनाला 2ऱ्यांदा वचन प्राप्त झालं. पहिलं केव्हा? पहिल्या अध्यायात. 2रं 3ऱ्या अध्यायात झालं. 2रं वचन, 2ऱ्यांदा परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. आता 2ऱ्यांदा वचन प्राप्त झालं ते एकच कारणासाठी, निनवेसाठी. काय म्हटलंय? मोठ्याने वाचू, उठ, आता झाला तुझा पश्चाताप झाला, मी स्वीकारला तुझा पश्चाताप. आता तुझा मेन जबाबदारी, तुझी जी जबाबदारी मी तुला सांगितली ती, उठ. मोठं शहर, देवाच्या दृष्टिकोनातून निनवे कसं होतं? मोठं शहर. हा, पुढं मी तुला सांगेल. हा, परमेश्वराने त्याला एक संदेश दिलाय, तो त्या निनवेच्या मोठ्या शहरात जाऊन सांगायचा आहे. तो संदेश काय? ऐका. निनवेस तो गेला, मोठं शहर आहे, 3 दिवस लागत होतं, 1 दिवसाचीच वाट करतोय, ओरडत गेला. किती दिवसाचा अवकाश आहे? किती दिवसाचा? नीट लक्षात ठेवायचा. हा, पुढं मग 40 दिवसानंतर निनवे काय होणार आहे? बरं, म्हणजे काय करायचं? निनवेने पश्चाताप करायला लावला आहे ना. निनवेला किती दिवस दिले? किती दिवस दिले? पश्चातापासाठी किती दिवस दिले? लक्षात ठेवा. ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च या प्रिय मंडळीला प्रभू सांगतोय, हे मंडळी तुला पश्चातापासाठी मी 40 दिवस दिले. भविष्य वक्ता नाही, चुकीचं समजू नका मला. मी काय सांगतोय हे स्वतःच्या अंतःकरणाला एक तुम्ही काय करा, एक लाईन आखून ठेवा, त्याशिवाय पश्चातापाची दिशा मिळणार नाही. तुम्हाला माहिती आहे इथं भरपूर IT सेक्टरमधले कामाचे असतील किंवा एखाद्या अशा कंपनीमध्ये असतात ज्यांना एखाद्या प्रोजेक्टसाठी टार्गेट दिलेलं असतं, आहे ना. जर बाळ तू 2 महिन्यामध्ये हे टार्गेट पूर्ण नाही केलं तर तुझी सॅलरी अर्धी करील, नाही तर कामावरनं तुला बाहेर काढेल. पोरगा काय करतो? 1 महिन्यातच टार्गेट कंप्लीट करतो ना. स्वतःला जोपर्यंत टार्गेट देत नाही ना आपल्या अंतःकरणाला पश्चातापासाठी, तोपर्यंत पश्चातापाची भावना मनात निर्माण होणारच नाही. का नाही होणार? एक शहाणा माझ्याकडे आला म्हटला, शहाणा म्हणतो मी, शहाणाच येतो, कारण तो म्हटला की चोराला कस काय पश्चाताप मिळाला, आणि पश्चाताप मिळाला कसा? तो केवळ म्हटला तुम्ही येताल तेव्हा माझी आठवण ठेवा,
तो म्हटला, येशू आजच मी तुला खचित सांगतो, कुठं? स्वर्गलोकात असशील. मग त्याचा कसं काय झाला? त्याला तर काय माहीतच नव्हतं. इमर्जन्सी इफेक्टमध्ये त्याला लगेच स्वर्ग मिळाला. त्याला म्हटलं, जेव्हा येशू येईल तेव्हा तू आल्यावर बोल बाबा, आम्ही तयारी चालू करतो. बरोबर आहे? मला सांगण्याचा तात्पर्य हेतू आहे, जे तेव्हा घडलं ते आत्ता घडेल याची शाश्वती नाही. का? शास्त्र म्हणते तुला मी संधी दिलेली आहे, तुला वेळ दिलेली आहे, त्या वेळेमध्येच तू कर. म्हणून आता काळाची पूर्णता झालेली आहे. देवाचं वैभवी दुसरं आगमन आता लवकर येणार आहे. म्हणून मंडळी, पश्चातापाशिवाय दुसरं गत्यंतर नाही, पर्याय आपल्याकडं काहीच नाही. जर पश्चाताप केला तरच स्वर्गाचं राज्य आहे, पश्चाताप केला तरच देवाचा सहवास आहे. मग मंडळीला एक लिमिटेशन्स पाहिजे, एक 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 भिंत पाहिजे समोर, त्याच्या पुढे तुम्हाला काही नाही, आहे का नाही? आता हा रोड आहे, समोर भिंत आहे माझ्या, मला वळायला रोड आहे इकडनं, पण समोर जायला नाही आहे. जोपर्यंत स्वतःला हे आपण बॅरियर ठेवत नाही तोपर्यंत पश्चातापाची आग आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही, निश्चित होणार नाही, मी गॅरंटेड सांगतो. म्हणून मंडळी, म्हणून तुम्हाला मला हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे निनवेला म्हटलं, हे निनवे तुला 40 दिवस आहे, तसं आपल्या अंतकरणाला म्हणा, हे माझ्या अंतकरणा, प्रभूने तुला 40 दिवस दिलेत. उपासाचे किती दिवस आहेत? किती दिवस आहेत? 40 आहेत. बरोबर आहे? 2 दिवस राहिलेत. हसण्यावर घेऊ नका, प्रामाणिकपणे मनाला विचारा, जर आज माझा प्रभू आला ना, आज माझ्याकडनं जर पश्चाताप हा झाला नाही तर मी कुठं आहे? मी त्या श्रीमंत मनुष्यासारखा बोलेल, मग आपल्या मंडळीतलं कोणतरी एक वरती असेल आणि मी खाली असेल, किंवा तुम्ही सगळे वरती असाल, मी एकटाच खाली असेल, आणि मी म्हणाल, हो तुम्हाला मी नाही का त्या दिवशी संदेश सांगितला होता, मग सांगा ना तुम्ही अब्राहाला नाही तर देवाला एक छोटासा करंगडीने माझी जीभ थंड करायला. बरोबर आहे ना? म्हणजे प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही जोर मी पश्चाताप करत नाही सांगणारा. म्हणून मी सुरुवातीपासून तुम्हाला काय घेऊन चाललं हे नीट लक्षात ठेवा. सांगणारा हा पण महत्वाचा आहे, तेव्हा ती चुटपुट लागेल अथवा नाही. बरं, तो दिशेने जरी असेल तरी चालता, पूर्ण नाही झाली असले तरी चालेल. जे टप्प्या पायऱ्या दिल्यात ना मी त्याला, त्या पायऱ्यांमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या जरी स्टेजला असला ना तो, तरी तुमच्या अंतकरणाला चुटपुट लागेल. 40 दिवसाचा अवकाश आहे. पुढे वाचा, हा वाचा. काय झालंय लगेच बघा, इमर्जन्सी इफेक्ट काय झालाय. 3 दिवसाची वाटचाल आहे. पहिल्याच भाषणामध्ये मी परत सांगतोय तुम्हाला अंतकरणाचा बदल कसा होतो सांगणाऱ्या व्यक्तीमधून. मी तुम्हाला पहिल्यांदा घेऊन गेलो कुठं? योहानाकडे. बरोबर आहे? योहानाच्या पहिल्या भाषणातच लोकांकडे आलं. पेत्राच्या पहिल्या भाषणात 3000 5000. आता योनाकडे जुन्या परत उलटं घेऊन चाललंय. योनाच्या पहिल्याच भाषणात शास्त्र म्हणतं 3 दिवस लागणार होते. किती? पण तो एकाच दिवसामध्ये काय करतोय? असा संदेश देतोय तो आत्म्याने भरून. का? कारण दुसऱ्या अध्यायात त्यांनी स्वतः पश्चाताप केला होता. स्वतः त्यांनी पश्चाताप केला होता. मग काय घडतंय? मग सर्व लोकांनी बैठक बोलवली. निनवेकरांनी एकत्र आले. अरे तो निनवेला एक देवाने वार्ता सांगितली. तो योना नामक एक देवाचा संदेष्टा फिरतोय आणि तो म्हणतोय की निनवे धुळीस मिळशील तू, तुझ्याकडे 40 दिवसाचा अवकाश आहे, तू पश्चाताप कर. काय करायचं आता आपण? सर्व लोकांनी पंचायत बोलवली. जुन्या काळात पंचायत म्हणूया आपण. निर्णय घेतला. काय निर्णय? वाचा पुढं. उपवास नेमला. अनेक लोक म्हणतात, म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करा. उपवास हा माझ्या मुलाचं लग्न व्हावं म्हणून नसतो. काय म्हणतो नीट लक्षात ठेवा. तुम्हाला वाईट वाटेल, वाटू द्या, कारण उपवास कशासाठी हे कळलं पाहिजे. कारण स्तोत्र क्रमांक 127:2 जर वाचलं नीट तर स्पष्ट सांगतं, तो आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो, जोवर त्याचे प्रिय होत नाही तोपर्यंत मिळत नाही. प्रिय होण्यासाठी आधी पश्चाताप करावा लागतो, देवाच्या सहवासात जावं लागतं, स्थानापन्न होत तेव्हाच ती गोष्ट घडते. बरोबर आहे? चुकतंय काय? करेक्शन करा चुकत असेल तर. शास्त्र काय म्हणतंय त्या ठिकाणी? त्यांनी उपवासाचा दिवस पश्चातापासाठी नेमलेला होता. 40 दिवसाचा काळ कशासाठी नेमलेला आहे? हा पश्चातापासाठी निवडलेला आहे. उपवास कशासाठी नेमतात? पश्चातापासाठी निवडलेला आहे. शास्त्र चाळून पहा, उत्पत्तीपासून ते शेवटल्यापर्यंत प्रत्येकाने उपवास कशासाठी पकडलाय? गाडी बंगला मिळावं म्हणून पकडलाय कुणी? एकाने तरी दाखवा. लग्न कार्य होते म्हणून मिळाले काय? एकाने तरी दाखवा मला चाळून की शास्त्रात लग्नासाठी उपवास धरलाय. येशू म्हणतो आपल्या मुलाबाळांसाठी रडाने उपवास करा, त्याचा पण अर्थ तोच आहे.
म्हणजे त्यांनी पश्चाताप करून देवाचे राज्य मिळवून घ्यावं यासाठी येतो, त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका कोणी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मला काय तुम्ही समजून घ्या, पश्चाताप करण्याकरिता उपवासाचा दिवस असतो. आणि त्यांनी काय केला, पश्चातापासाठी तो दिवस नेमला. मग काय घडामोड घाली का तिथं, श्रेष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत जुनी प्रक्रिया होती. गोंताट नेसलं, अंगावर राख उधळून गेले, विलाप करणं, शोक करणं, पश्चाताप करणं. मग ही बातमी कळती राजाला. बरोबर, मी लगेच पुढे घेऊन जातो कारण वेळ ना आपल्याकडे. राजा वस्त्र फाडतो, मौल्यवान वस्त्र आहेत ते, राजाचे वस्त्र आहेत ते, साधे सुधे नाही आहेत आपले, हिरे जवारा सोन्याने मडलेले ते वस्त्र असतात. तो फाडतो ते म्हटलेलं आहे, कारण देवासमोर तो सर्व काय शून्य लेखतो. हे फार महत्वाचं आहे. फाडतो आणि मग लोकांनी जे फरमान काढले ना त्याला सहमती देतो. आणि त्यावेळेस कसं होतं की राजाने जर फरमान काढलं तर सगळ्यांना ऐकावंच लागत होतं, पर्याय नव्हता दुसरा काय. मग तो म्हणतो कुणी चुकून राहू नये म्हणून राजा फरमान काढतो. ते फरमान काय वाचा, 9-10 वचनात असेल माझ्यामध्ये, नाही त्याच्या आधी घ्या, 7-8 वचन. हां हा, त्याने जाहीरनामा काढून सरदारांसही ठराव केला, म्हणजे मिनिट्समध्ये आलंय. हां एजीएम बोलवली त्यांनी, एजीएम मध्ये ठराव पास झालेला आहे, कुणी चॅलेंज करू शकत नाही. पुढं हा वाचा पुढं. थोरा माणसाने, बघा हा तर अजून कठीण सांगतोय. थोरा माणसाने, सॉरी ओके, हा त्यानंतर पशुने, गुराढोरांनी, शेडामेरांनी, म्हणजे कनिष्ठापासून म्हणजे वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत, म्हणजे तहानं बाळ देखील त्यात आलं असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, काही खायचं नाही आणि काही प्यायचं नाही. बरोबर आहे. काय करायचं त्यांनी, पश्चाताप करायचा, विलाप करायचा, शोक करायचा. आणि सील बंद करतो आहे ना, तो शिक्का मारतो त्याच्यावर, हे कन्फर्म झालेलं आहे. आणि मग पुढं काय म्हणतोय तो माहिती आहे का, स्वतः राजाच म्हणतोय पुढं, कदाचित ही जी कृती आपण करतोय, कदाचित देव आपल्यावर अनुताप पावेल आणि आपण यातून संकटातून दूर होऊ. मग काही दिवस लोटलेत, माहीत नाही किती दिवस, पण परमेश्वराने पाहिलं. मी मगाशी म्हटलं, परमेश्वर पश्चाताप करणाऱ्यांमध्ये काय पाहतो माहिती आहे का, तिथं दिलेलं आहे, वाचा. हा पुढं, देव त्या व्यक्तीचं वर्तन पाहतो. पुढं, अर्थात त्या व्यक्ती त्याच्या कुमार्गापासून परावृत्त झालाय का, वळालाय का, हे चाचपल्याशिवाय शिक्का मुहूर्तप करत नाही देव की हा पश्चाताप त्यांनी खरंच केलाय का नाही. जो कुमार्गापासून वळतो, वर्तन चोख ठेवतो देवाच्या आज्ञेप्रमाणे, तोच पश्चातापाच्या दिशेमध्ये आहे. त्यावर शिक्का बसतो की ह्याने आता पश्चाताप केलेला आहे. मग निनवे काय झालेला आहे, सुरक्षित झालाय. बरोबर आहे. पण होशेच्याच ग्रंथात माझ्या मते आहे ना, पुढं कोणता ग्रंथ आहे, पुढं त्याच्या पुढं नहूम आहे का, हा हा नहूम 3 मध्येच, नहूम 3 मध्ये 3-3 अध्यायात काय झालंय बघा, काय लिहिले वरती हेडलाईन, समूळ नाश. बरोबर आहे. म्हणजे पश्चाताप करणारा व्यक्ती हा पश्चाताप करत असताना देवराज्य येण्यापूर्वी जरी सटाकला ना दुसरीकडे, तर त्याचा पश्चाताप ग्राह्य धरला जाणार, त्याचा नाश अटल आहे, म्हणजे अटल आहे. कारण पश्चाताप केल्यानंतर देवाने त्यांना तारलं, तिथं परत ट्रॅक चेंज केला. परमेश्वराने आता पाहिलं नाही की मी पहिल्यांदा क्षमा केली, आता दुसऱ्यांदा करलच याची शाश्वती दिली नाही. काय म्हटले नहूममध्ये, निनवेचा समूळ नाश झालेला आहे. प्रिय मंडळी, जाणून घ्या, समजून घ्या, प्रभू तुम्हाला काय सांगतोय. आज आपल्यालाही त्या पश्चातापाच्या दिशेने आपली वाटचाल करत असताना, पूर्णरित्या आंतरिक बदल आपण घडवून येत असताना, आज हा पश्चाताप कसा पाहिजे, आपलं वर्तन आणि आपल्या कुमार्गापासून आपण परावृत्त झालं पाहिजे आणि परमेश्वराचा शिक्का बसला पाहिजे की ह्याने पश्चाताप केला आणि तो आपल्या अनुताप पावला पाहिजे. कारण पश्चाताप करणाराच कुठे आहे म्हटलेला आहे, देवाच्या राज्यात आहे. म्हणून प्रिय मंडळी, देवाने दिलेलं पवित्र वचन तुमच्यापर्यंत पोहोचवताना माझी जबाबदारी मी पूर्ण करून
मार्क याचा पहिला अध्याय 15 वचन तुमच्या समोर ठेवतो. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, काळाची पूर्णता झालेली आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. मंडळी, पश्चाताप करा, सुवार्तेवर काय ठेवा, विश्वास ठेवा. खरंच काळाची पूर्णता झालेली आहे. देवाचं वैभवी आगमन आता येत आहे. त्या वैभवी आगमनामध्ये प्रवेश करण्याकरिता पश्चाताप गरजेचा आहे. जर पश्चाताप करत आहोत तरच तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे. म्हणून सुवार्तेवर विश्वास ठेवा. कोणती सुवार्ता? जी मी तुम्हाला सांगितली आहे, जी योनाने सांगितली, जी योहानाने सांगितली, जी स्वतः येशूने सांगितली, जी पेत्राने सांगितली, देवाचा कनिष्ठ दास म्हणून संबोधणाऱ्या पौलाने सांगितली. आणि मी कुठेही नाही, देवाने छोटीशी सेवा करत असताना उभा केलेला मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवतो आहे. प्रिय मंडळी, 40 दिवसाचा अवकाश आहे. शास्त्र म्हणतं निनवे धुळीस मिळणार होतं. जर समजूयात, जर प्रभूचं हे वचन माझ्या जीवनासाठी आहे, तर हे 40 दिवसाचे उपवास माझे शेवटले आहेत. आणि आज जर मी पश्चाताप नाही केला आणि आज चुकून माझा देव आला ह्या ठिकाणी, तर मी पश्चाताप करत बसू शकत नाही. ऑलरेडी ते पूर्ण झालेलं आहे. म्हणून वेळ आताच आहे. या संधीचं सोनं करा. आणि आता तुम्ही पश्चाताप केला आणि संध्याकाळी, रात्री, सकाळी जरी प्रभू आला तरी तुम्ही निवांत असाल. का? विश्वासाच्या द्वारे सार्वकालिक जीवन तुम्हाला माहिती आहे, मला मिळणार आहे. का? कारण मी पश्चाताप केला आहे हे मला माहीत आहे. आणि मी कबुली दिली, मी पाप केले, पापाची कबुली देऊन पश्चाताप मी केलाय, शिक्कामोर्तब झालेला आहे माझ्यावर. मला घाबरायचं काय कारण नाही. हा आत्मविश्वास जोपर्यंत प्राप्त होत नाही, त्यानं ती वेळ प्रभूने तुम्हाला दिलेली आहे. मग त्या वेळेचा सदुपयोग करा. आज आहे, उद्या वेळ आहे, मी सांगू शकत नाही, खरंच सांगू शकत नाही. घडामोडी पहा. स्तोत्र क्रमांक 2 मध्ये म्हटलंय, राष्ट्र राष्ट्रावर उठेल. उठतंय का? उठतंय? पूर्ण होतंय? समजून घ्या. प्रभू म्हणतोय, येशू म्हटला, स्पष्ट म्हटला, मला माहित नाही माझं येणं कधी आहे, पण पित्याला माहित आहे. पण तुम्ही चिन्हांद्वारे समजून घ्या येणं माझं कसं आहे. समजून घेतलं पाहिजे. ही आकलनाची भाषा आहे. देवामध्ये चालणारा, प्रभूमध्ये समर्पित असणारा, पश्चाताप करणारा आणि संपूर्णरित्या पवित्र आत्म्याने चालणाऱ्या व्यक्तीला समजून येतं तो केव्हा येणार आहे केव्हा नाही. भला तो वेळ, तारीख, ठिकाण माहीत नसेल किंवा कसं काय, पण प्रमाण ठरलं जातं की तो येतोय. म्हणजे पश्चातापाद्वारे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. प्रिय मंडळी, वेळ दिली आहे, वेळीचा सदुपयोग करा. म्हणून काय करायचंय माहिती आहे का? प्रार्थना. गुडघ्यावर बसून प्रार्थना करायची. गुडघ्याची प्रार्थना फार इफेक्टिव्ह आहे, अनुभवातनं सांगतो. तुम्ही म्हणत असाल याजक म्हणून देव ऐकतो, तसं काही नसतंय. प्रार्थना कशी सादर केली जाते हे फार महत्त्वाचं आहे. गुडघे टेकून करा प्रार्थना. देव तुमची प्रार्थना निश्चित ऐकेल, निश्चित ऐकेल. प्रार्थनेद्वारेच या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. योग्य दिशा मिळेल. जो पवित्र आत्मा त्याने देव केलेला आहे, तो पवित्र आत्मा तुम्हाला हाताला घेऊन सार्वकालिक जीवनाकडे निश्चित घेऊन जाईल. कारण ती वाटच, ती पश्चातापाची वाट तुम्हाला तो देईल. प्रेमेंडे दिलेल्या दिवसांचा सदुपयोग करा, पश्चाताप करा, देवराज्य मिळवून घ्या. देवबाप तुम्हाला, मला, प्रत्येकाला त्याचा अनुग्रह, त्याची कृपा, त्याची शांती, त्याचा आशीर्वाद, पश्चातापी अंतकरण प्रभू तुम्हाला आणि मलाही देव, अशी मी प्रभूच्या प्रार्थना करतो. प्रार्थना करूया. देव आभार मानतोय, पवित्र वचनाद्वारे बोललास, ऐकणारं कान दिलं, समजणारं अंतकरण दिलं, आचरण अनुकरण करण्याची कृपा दे. तारणारा प्रभू येशू याच्याद्वारे. प्रिय मंडळी,